नमस्कार. अकेला फडणवीस. अकेला फडणवीस हे वाक्य माझं नाही आहे. हे वाक्य आदरणीय सुप्रिया ताईंचं आहे. हम सब इतने इकट्ठा हुए हैं, अकेला फडणवीस क्या करेगा. सुप्रिया ताईंचं हे वाक्य खूप सुरेख आणि तेवढंच सगळ्या राष्ट्रवादी जनांना आवडणार. बरंच गाजलं. म्हणजे त्यानंतरही काही वाक्य गाजली. म्हणजे उखाड दियासारखं वाक्य गाजलं, करून दाखवलं सारखं गाजलं, करेक्ट कार्यक्रम हे एक वाक्य गाजलं. म्हणजे जयंत पाटील, संजय राऊत, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांची सगळी ही वाक्य मधल्या काळात प्रचंड गाजली आणि रतिक्रांत होण्याचं शाब्दिक समाधान प्रत्येकांना मिळालं. यातलं अकेला देवेंद्र हे वाक्य फार प्रचंड मोठं औत्सुक्याचं आणि कौतुकाचं होतं. अकेला देवेंद्र क्या करेगा. आता हा अकेला देवेंद्र काय काय करू शकतो हे सगळे बघत आलेले आहेत. अर्थात नाना पटोलेंनी याची खिल्ली उडवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण तो फारसा यशस्वी होईल असं वाटत नाही. खरं तर नाना पटोले दुसऱ्याचं दुखणं आपल्या अंगावर का ओढवून घेतात, मला हा प्रश्न नेहमीच पडत आलेला आहे. म्हणजे सवय आहे. तशी काही माणसं असतात बघा. म्हणजे तो झुंड सिनेमात वाद कुणाचा आणि कोण अंगावर निष्कारण ओढून घेतला, तशी काही लोक असतात दुसऱ्याचं दुखणं आपल्या अंगावर ओढून घेतात. तसं नाना पटोलेंनी हे दुखणं आपल्या अंगावर ओढून घेतलं. जाऊ द्या, नाना पटोलेंचा कुठं विषय. आपला अकेला फडणवीसांचा विषय चालू आहे. अकेला फडणवीसांनी सभागृहामध्ये एक भाषण केलं विधानसभेत आणि त्या भाषणानंतर प्रचंड गाजलं ते भाषण. सगळीकडे त्याची बोलबाला सुरू झाला. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आणि तेच तुम्हाला मला सांगायचे. या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा लोकांच्या मध्ये गेली पाहिजे असं मला वाटतं यासाठी की या सगळ्या धक्कादायक प्रकारामध्ये हे महाविकास आघाडी सरकार स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी अक्षरशः सुडबुद्धीनं वागू लागलाय. लोकांचा जीव घेण्यापर्यंतची वाटचाल सुरू झाली आहे. आपली पापकर्म झाकावीत यासाठी लोकांचं आयुष्यच संपवायचं या तयारीपर्यंत हे सगळं चाललेलं आहे. अथपासून इथपर्यंत असंच आम्ही बघतोय. अगदी शेवटच्या टोकापर्यंत, गाव पातळीपर्यंत हीच अवस्था आहे. दैनिकाच्या विरोधात बातम्या छापल्या, दैनिकानं आपल्या विरोधात बातम्या छापल्या म्हणून त्याच्या कार्यालयाला सील करण्याचा प्रकार आणि थेट एखादं प्रकरण आपल्या अंगलट येईल त्याच्या स्वीय सहाय्यिकेचा मृत्यू झाल्यावर म्हणून त्याचा जीव घेण्याचा प्रकार सारखाच. जिल्हा पातळीवर एखाद्याला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवणं आणि तिकडे मोक्काचा गुन्हा लावणं हे सगळे मोक्कार प्रयोग याच आघाडी सरकारच्या कालावधीत झाले. माझ्या वडिलांना अडवलं ती वाटमारी की धमकी की इशारा, हाही प्रश्न माझ्या डोक्यात सहजपणे येऊन जातो. काय असावं ते. कारण जर त्याला लुटायचंच होतं तर सगळंच घेतलं असतं. खिशातले पैसे सुद्धा घेतले असते आणि अन्य दागिने सुद्धा घेतले असते. गळ्याला चाकू लावून त्याला काय धोका दाखवायचा होता की काय माहित नाही. असो, तेही असो, कुठलेही आवाज बंद करण्याची एक सुरेख पद्धत या सरकारनं अवलंबलेली आहे आणि त्यातूनच जे काही घडलं तेच देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाच्या समोर मांडलं. प्रकरणं दोन मांडली. एक म्हणजे गिरीश महाजनांना त्यासहित देवेंद्र फडणवीसांना कसं केसमध्ये अडकवलं जाईल. सहाय्यक सरकारी वकिलांची थेट बोलणंच त्यांनी ऐकवलं. मला या घटनेतल्या गांभीर्यापेक्षा सुद्धा वाईट या गोष्टीचं वाटतंय की या स्वरूपामध्ये सरकारी यंत्रणा आणि मंत्रिमंडळ वापरलं जाऊ शकतं. म्हणजे अगदी एकनाथ खडसेंचा संदर्भ त्यात आहे, गुलाबराव पाटलांचा संदर्भ त्यात आहे, अजित पवारांचा संदर्भ त्यात आहे, गृहमंत्र्यांचा संदर्भ त्यात आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी सरकारी वकिलाचं ऐकून काम करायचं असतं आणि ते ठरवतील त्याप्रमाणे ते दिशानिर्देश करतील त्याप्रमाणेच वागायचं असतं. हा नवा संदेश आणि नवा प्रघात रूढ झालाय का. राज्याचा गृहमंत्री आपल्या दलालांमार्फत काम करतो आणि बदल्याच्या कामात प्रचंड पैसे घेतो हे आम्ही बघितलं आणि त्या गृहमंत्र्याला बाजूलाही केलं. हाच गृहमंत्री लोकांना अडकवण्यासाठी आपल्याच वकिलांच्याकडून असली कामं करून घेत होता का. पुरावे निर्माण करणे, ती कोर्टासमोर मांडणे असल्या आचरट आणि पानसट प्रकार महाराष्ट्रामध्ये होत होते याचं वाईट वाटतं आणि देवेंद्र फडणवीसांनी तीच एक गोष्ट उघड केली आहे. उद्या मोक्का लागेल, उद्या पोटा लागेल, उद्या अजून कोणते कायदे लागतील, उद्या एखाद्याला बाईच्या प्रकरणामध्ये अडकवलं जाईल, तसं वातावरण तयार केलं जाईल आणि हे इतकं भयंकर आहे की हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसाला कळणं आवश्यक आहे. सत्ता कायम राहावी, ती तुमच्याकडे जाऊ नये यासाठीची ही वृत्ती देवेंद्र फडणवीसांनी त्या दिवशी सभागृहामध्ये उघड पाडली आहे.
आणि हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि दुसरा मुद्दा फडणवीसांनी मांडला आहे तो म्हणजे एनसीपीचे मंत्री नवाब मलिकांचा. नवाब मलिकांच्या विषयामध्ये तर खूपच गंभीर गोष्ट आहे. काय आहे ती? नवाब मलिकांचा व्यवहार संशयास्पद आहे असं नाही आहे. नवाब मलिकांच्या वरती फक्त भ्रष्टाचाराचा आरोप आहे असं नाही आहे. तर व्यवहार देशाला लुटू पाहणाऱ्या, बर्बाद करू पाहणाऱ्या शक्तीशी केला जातो आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे. अहो, जो आरोपी होता त्यावेळेला पॅरोलवर बाहेर होता आणि त्याच्यावर मुंबईत बॉम्बस्फोटाचा आरोप होता. भलेही त्याला त्या दिवशी सजा झालेली नसेल, पुन्हा झाली आहे, त्या दिवशी झाली नसेल, पण तो आरोपी होता. त्याच्याकडून तुम्ही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करता. मूळ मालकाला पैसे पण मिळत नाही. हसीना पारकरशी तुमचे व्यवहार असतात, शाहवली खानशी तुमचे व्यवहार असतात. हाच मुद्दा फडणवीसांनी मांडला आणि नवाब मलिक हे देशविघातक शक्तींशी हातमिळवणी करत होते म्हणून ते मंत्रिपदावर राहायच्या लायकीचे नाहीत असं फडणवीसांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे. आणि मला वाटतं हाच संदेश महाविकास आघाडीसाठी खूप महत्वाचा आहे. पण सत्ता टिकवायची आहेच ह्या एका अहंकाराने, या एका इच्छेने ही सगळी मंडळी वाटेल ते करायला तयार आहेत. म्हणजे अगदी बाईच्या इज्जतीशी खेळणारा माणूस सुद्धा पुन्हा मंत्रिपदी येऊ शकतो हे देखील होत आहे. अहो, महिला दिनाला शुभेच्छा देताना आपण आपल्या बायकोसहित आणखी एका महिलेचा अपेक्षाभंग केला आहे, तिचा वापर केला आहे, सोबत तिच्या बहिणीचाही वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा माणसाला आपण या सरकारमध्ये सहभागी होताना बघतोय. काय आहे हे सगळं बोललं की लोकांना खूप काळजी वाटते, भीती वाटते आणि कधी कधी असा एखाद्या घटना पण घडून जाऊ शकते. पण बोलावं तर लागेल ना. जे फडणवीसांनी सभागृहात बोललंय, अकेला फडणवीस क्यों बोलेगा, माझा हा प्रश्न आहे. अकेला फडणवीसच जर असेल ना तर अकेला फडणवीस क्यों बोलेगा, हे सगळं तुम्ही आम्ही नाही बोलायचं, नाही मांडायचं, नाही सांगायचं जगाच्या समोर. सत्ता भलेही तुमची असू द्या, पण सत्ता चालवणारे हात तर किमान निष्कलंक असू द्या, स्वच्छ असू द्या, त्याला तरी किमान भ्रष्टाचाराचा वास नको. या सगळ्या गोष्टी कधीतरी समोर आल्या पाहिजेत. म्हणून मी अकेला देवेंद्रमध्ये हा विषय मांडतोय. फक्त अकेला देवेंद्र मांडत राहणार आहे की मागच्या भागाप्रमाणे कोणीतरी आहे तिथं म्हणत मी पण आहे तुमच्या सोबत असं कोणी म्हणणार आहे? कदाचित याला कोणीतरी राजकीय पक्षपात म्हणेल, कदाचित याला फडणवीसांची बाजू घेणं समजेल. हरकत नाही, समजलं तरी हरकत नाही, कारण कोणाच्या समजण्यावर आपलं काम ठरत नसतं. कोण काय म्हणतो त्यावर आपलं काम करायचं नसतं. अहो, या राज्याचं भलं करायचं असेल ना तर अशा देशविघातक अंमली पदार्थांच्या घेऊन जाणाऱ्या शक्तींना, ड्रग्जला हर्बल तंबाखू म्हणणाऱ्या शक्तींना मागं टाकायचं असेल, कटकारस्थानात सहभागी होणाऱ्या या कारस्थानी लोकांना सत्तेतून बाहेर करायचं असेल तर कोणाचा तरी पक्षपात घ्यावा लागेल. आणि माध्यमं निष्पक्ष असतात या मतावर माझा विश्वास नाही आहे. माध्यमं पक्षपातीच असतात आणि त्यांनी सत्याच्या, चांगल्याच्या बाजूचा पक्षपात केला पाहिजे. म्हणून अकेला नहीं है देवेंद्र, हम भी है उसके साथ. नमस्कार.